नमस्कार सर्वांना, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण कसं करायचं किंवा नवनाथ भक्तिसार ग्रंथ हा किती वेळा किती त्यांची पारायणे करायची असतात. 3 करायची, 5 करायची, 9, 11 किंवा किती करायची, या सगळ्या गोष्टींची माहिती किंवा त्याचे नियम काय आहेत, त्याचे दररोज किती अध्याय वाचावे लागतात किंवा त्याचं उद्यापन कसं करायचं, पूजा मांडणी कशी करायची, या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि हाईप करायलाही विसरू नका. ज्या घरात करणी बाधा आहे, भानुमती आहे किंवा कुणाचे नजरदोष आहेत, यावरती फक्त एक आणि एकमेव उपाय म्हणजे नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण. तर नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण कधी करायचं, तर ते तुम्ही चांगला शुभ मुहूर्त बघून कोणत्याही शुभ दिवशी करू शकता. असं काहीही नाही आहे की याच महिन्यात श्रावण महिन्यातच नवनाथ भक्तिसार केला पाहिजे, पौष महिन्यात करायचं नाही किंवा काही अशा कोणत्याही अटी नाही आहेत. फक्त शुभ दिवस बघून कोणत्याही दिवशी तुम्ही या नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करू शकता. बऱ्याच ताईंना किंवा दादांना केंद्रामध्ये ही सेवा दिलेली असते की नवनाथ भक्तिसार ग्रंथाची 9 पारायणं करा किंवा गुरुचरित्र ग्रंथाची 7 पारायणं करा. ज्यावेळी अशी माहिती दिली जाते तर त्यावेळी एकतर आपल्या घरात काहीतरी बाधा असते किंवा कसली तरी कुणाची तरी वाईट दृष्टी पडलेली असते किंवा पितृदोष असेल, तर या गोष्टी करायला सांगितल्या जातात. शक्यतो गुरुचरित्राचं पारायण करताना जर घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्यावेळी आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सेवा देतात. पण घरात जर कोणतीही बाधा असेल, घरातल्या कोणत्याही व्यक्तीचं कोणत्याच कामात यश येत नसेल किंवा घरात नेहमी वाद, भांडणं, तंटा सतत चाललेले असतात, सासू सुनेचं पटत नाही किंवा घरामध्ये एकाचं तोंड एका कोपऱ्यात, एकाचं तोंड एका कोपऱ्यात, पैसा तर चारी बाजूंनी येतो पण घरात पैसा राहत नाही किंवा तुम्ही कोणत्या नवीन गोष्टीला सुरुवात केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला यश येत नाही, सगळं असून नसल्यासारखं असतं, म्हणजे सगळं काही आहे तरीही शून्य आहे, असं ज्यावेळी असतं तर त्यावेळी आपल्याला नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करायला लागतं. कारण बाहेरची बाधा असेल किंवा कुठले नजरदोष जरी तुमच्या घरावरती असतील तरी अशा गोष्टी घडू शकतात. जर नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण तुम्ही केलं तर नवनाथ हे चारी बाजूंनं तुमचं, तुमच्या घराचं, तुमच्या घरातील सगळ्या व्यक्तींचं रक्षण करत असतात. ज्या पद्धतीनं मिलिटरीची फौज असते त्या पद्धतीनं हे नवनाथ मिळून तुमच्या सगळ्यांचं रक्षण करत असतात. आणि ही गोष्ट खरी आहे. तुम्ही फक्त नवनाथ भक्तिसार ग्रंथाला सुरुवात करा. 2 दिवसात नाही तुम्हाला प्रचिती आली तर हा व्हिडिओ मी पूर्णपणे डिलीट करून टाकेन, कारण मला या ग्रंथाचे खूप सारा अनुभव आहे. मी ज्यावेळी नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण केलं आहे 2 ते 3 दिवसात मला या गोष्टीचा प्रत्यय आलेला आहे. आणि ज्यावेळी तुम्ही मनापासून कुठली एखादी गोष्ट करता, कुठल्या एखाद्या गोष्टीचं तुम्हाला प्रॉब्लेम असेल, अडचण असेल, तर त्यासाठी संकल्पयुक्त नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करता तर त्यावेळी तुम्हाला 100% रिझल्ट हा मिळतोच. तर याच्यासाठी जास्त असे काहीही नियम नाही आहेत. फक्त 3 महत्त्वाचे नियम पाळून तुम्ही नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करू शकता. तर ते नियम कोणते? यातील पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला 9 दिवसांचं नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करायचं आहे. नवनाथ भक्तिसार हा एकदम छोटासा ग्रंथ आहे. जो मेन नवनाथ ग्रंथ असतो तर तो खूप मोठा असतो आणि त्याचं 7 दिवसाचं पारायण करायचं असतं. तर त्याच्यात पहिल्या दिवशी किती, दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे, तिसऱ्या दिवशी किती, हे त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. पण मी त्याच्याबद्दल सांगत नाही आहे. मी केंद्रात मिळणारा छोटासा नवनाथ भक्तिसार ग्रंथ जो असतो तर त्याचं पारायण करायचं सांगते. तर त्या ग्रंथामध्ये 9 अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायामध्ये 100 ओवी आहेत. तर असा आज जर तुम्ही या पारायणाची सुरुवात करणार असाल तर पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून देवपूजा करून घ्यायची. देवपूजा झाल्यानंतर तुम्ही वेगळं याच्यासाठी एखादं आसन मांडलं आणि त्याच्यावरती पूजा मांडणी केली तरीही चालू शकतं. एक कलश मांडायचं, त्याच्यावरती नवनाथ महाराजांचा फोटो असेल तर तो मांडायचा, गणपती स्वरूपात एखादी सुपारी पुजायची, स्वामी महाराजांचा फोटो ठेवायचा
अशी साधी सोपी पूजा मांडणी तुम्ही करू शकता. पण जर तुमच्या घरात जागा नाही आहे किंवा खूप लोक आहेत, काही तुम्हाला अडचणी असतील, तर या गोष्टीला पूजा मांडणी नाही केली तरीही चालू शकतं. मी तुम्हाला हेच सांगते की विदाऊट पूजा मांडणीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. फक्त दररोज देवपूजा करायची. देवपूजेसमोर ज्या ठिकाणी आपण ग्रंथ ठेवला आहे, तर तो ग्रंथ फक्त हलवायचा नाही, तर तो ग्रंथ त्याच ठिकाणी ठेवायचा. 9ही दिवस तो ग्रंथ त्याच ठिकाणी ठेवायचा आणि पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत पूर्ण पुस्तक आपल्याला वाचायचं आहे. पहिल्या दिवशी ही 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी ही 1 ते 9 अध्याय, असं पूर्ण 9 दिवस तुम्हाला वाचायचं आहे. या सेवेला 2 ते 2.5 तास लागतात. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला 3-3.25 तास लागू शकतात. पण जर तुम्ही जुने असाल तर 2.5 तासामध्ये हा ग्रंथ वाचून होतो. आता याचा सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे कोणतीही गाठ अंगावरती ठेवायची नाही. मग तुम्ही स्त्री असाल किंवा पुरुष असाल, जरी तुम्ही साडी नेसलेली असेल, तर तुम्ही जो पेटिकोट वापरता, परकर वापरता, तर त्याची जी नॉड आहे तर ती सोडायची आणि मगच तुम्ही वाचायला बसायचे. तुमच्या अंगावरती, गळ्यामध्ये, हातात, पायात कोणताही दोरा बांधलेला असेल तर तो दोरा काढायचा. जी आपण वेणी घालतो त्या वेणीला कुठलेही आढेवेढे घातलेले नकोत. केस पूर्ण रिकामे सोडायचे आणि मगच आपल्याला ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात करायची आहे. जेंट्स असाल तर तुम्हालाही हाच नियम आहे. तुम्ही इलास्टिकची कोणतीही पॅन्ट असेल तर वापरू शकता, टी शर्ट असेल वापरू शकता, पण गाठ कोणतीही अंगावरती ठेवायची नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 9ही दिवसात कोणत्याही प्रकारे नॉनव्हेज घरात बनवायचं नाही. फक्त जे ग्रंथ वाचतायत त्यांनीच नाही, तर घरातील सगळ्यांनी ही गोष्ट पाळायची की 9 दिवस घरात नॉनव्हेज बनवायचं नाही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रह्मचर्य पाळायचं. या 3 गोष्टी ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर या फक्त 3 गोष्टी पाळून जरी तुम्ही नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण केलं, तर त्याची प्रचिती तुम्हाला पहिल्या 2 ते 3 दिवसातच येणार. हा ग्रंथाचं वाचन करताना खाण्यापिण्याचे कोणतेही नियम नाही आहेत. फक्त नॉनव्हेज खायचं नाही, बाकी तुम्ही सगळं काही खाऊ शकता. काही लोक गुरुचरित्राप्रमाणे या ग्रंथाचं पारायण करतानाही जमिनीवरती झोपतात, गादीवरती वगैरे बेडवरती झोपत नाहीत. तर तुम्हाला शक्य असेल तर तो नियम तुम्ही पाळा. तुम्हाला शक्य नसेल तर नाही पाळला तरीही चालू शकतं. फक्त नॉनव्हेज वर्ज्य करायचं, परान्न वर्ज्य करायचं, ब्रह्मचर्य पाळायचं आणि कोणतीही गाठ अंगावरती न ठेवता आपल्याला या ग्रंथाचं दररोज वाचन करायचं आहे. आणि ज्या पहिल्या दिवशी तुम्ही ज्या टायमिंगला वाचताय त्याच टायमिंगमध्ये 9ही दिवस वाचन करायचं. 9 दिवस झाल्यानंतर 9व्या दिवशी आपल्याला 9 मुलं जेवायला घालून या ग्रंथाचं यथाशक्ती उद्यापन करायचं आहे. तर ते उद्यापन कसं करायचं याची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी त्याची माहितीही तुम्हाला देईन. पण तुमच्या आयुष्यातील कठीणातील कठीण अडचण सोडवण्याचं काम हे नवनाथ करत असतात आणि नवनाथ हेच आपल्या घराचं, आपल्या मुलाबाळांचं रक्षण करत असतात. त्यामुळं एकदा नवनाथ ग्रंथाचं पारायण तुम्ही अवश्य करा. नवीन वर्ष चालू झालं आहे, त्याच्यातला जानेवारी हा पहिलाच महिना आहे, तर तुम्ही 9 दिवस ह्या 9 दिवशी नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करू शकता. जर तुमच्या आयुष्यात 9 दिवसाचं पारायण करूनही तुमची अडचण सुटली नाही, तर असं समजू नका की काहीही होत नाही आहे. पण शक्यतो थोडं तरी, फूल नाही तर फुलाची पाकळी तरी तुम्हाला याच्यातला फरक पडणार. पण तुमची जर अडचण अगदी टोकाची असेल तर तुम्हाला 9, 9, 9, 9 अशी 36 पारायणं करायला लागतील. म्हणजे सलगच करायची असं नाही. तर आत्ता 9, पुन्हा पुढच्या महिन्यात 9, त्याच्या पुढच्या महिन्यात 9, असं संकल्पयुक्त ज्यावेळी तुम्ही 36 पारायण कराल ना, त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यात कसलीही अडचण आणि अडथळा राहणार नाही, हे मी अगदी खात्रीने आणि 100% सांगू शकते. तर अशी महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती, जी नवनाथ भक्तिसार पारायणाबद्दल होती आणि जे मी केले आणि माझं आयुष्य मार्गी लागले तसं तुमच्या सर्वांचंही लागो, हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ संपवते. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.